सर्वच मान्यवरांचा आपण मनपूर्वक आभार मानूया। आपण आमदार चषक करंदी गावच्या या क्रिकेट स्पर्धेसाठी आपण वेळात वेळ काढून आपण सर्वजण या ठिकाणी या उद्घाटन समारंभामध्ये सहभागी झालात आणि या उद्घाटन समारंभाची आपण सर्वांनीच येऊन शोभा वाढवलीत। त्यासाठी श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आणि करंदी ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक आपण आभार मानूया आणि वळूया आपण पहिल्या लढतीकडे। शिवमुद्रा 11 धनकवडी आणि त्यांच्या विरुद्ध DK 11 बामनोली अशी लढत आहे। टीम शिवमुद्रा 11 धनकवडीने टॉस जिंकला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। DK 11 बामनोलीला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे। ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे। वाटचाल परंपरेची, परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची, कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो जावळीच्या क्रीडा नगरीमध्ये। नामदार चषक 2025च्या पर्व क्रमांक 4 मध्ये उपस्थित मान्यवरांचं, खेळाडूंचं, जे प्रेक्षक आम्हाला PTCच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्या तमाम क्रीडाप्रेमींचं पुनश्च एकदा आपण सहर्ष स्वागत करूया आणि वळूया आणि पाहूया धनकवडी विरुद्ध बामनोली हा पहिला वहिला सामना। चला दोन्ही संघ आपण मॅचकडे बघत आहोत। स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे। विशाल आणि विशू DK 11 बामनोलीची स्ट्रायकर जोडी आहे आणि षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग अटॅक मध्ये टीम धनकवडी या टीम कडून पहिले षटक प्रगतीपथावरती येत आहे। मंगेश यांच्या नावी षटक क्रमांक पहिल्या मॅचच्या सुरुवात, पहिला बॉल प्रगतीपथावरती येतोय। दोन्ही संघांना मॅचसाठी शुभेच्छा देऊया आपण आणि नामदार चषक 2025 पर्व क्रमांक 4 ची पहिली मॅच आणि पहिला बॉल पंचांचा येतोय सिग्नल। करूया मॅचला शुभारंभ आणि पहिला बॉल प्रगतीपथावरती येतोय। देऊया आपण दोन्ही संघांना शुभेच्छा। पहिला बॉल प्रगतीपथावरती गोलंदाज मंगेश घेऊन निघालेले आहे। सायकल फलंदाज विशाल आणि विशू। पहिलाच बॉल आता चेहरा बॉलला दाखवला। पहिल्याच बॉलच्या पाठीमागे पहिली धाव इथे प्राप्त केलेली आहे। बॅटिंग करत असताना टीम DK 11 बामनोली या टीमने शिवमुद्रा 11 धनकवडी या टीमने नाणेफेकीचा कौल जिंकला। सांगितलं की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करत आहोत आणि बॅटिंगसाठी DK 11 बामनोली या टीमला आमंत्रित केलं। पहिल्या बॉलवरती पहिली धाव आलेली आहे। एका षटकासाठी तुमच्याकडे 5 मिनिटांचा कालावधी आहे आणि वाजलेले आहेत 11 वाजून 5 मिनिटांनी पहिला बॉल पडलेला आहे। याची आपण नोंद घ्या। हा दुसरा बॉल इथे डॉट आलेला आहे। जर आपण वेळेचं उल्लंघन केलं, 4 षटकं जर आपण 20 मिनिटांमध्ये हाताळली नाहीत तर तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू आत घ्यावा लागेल। त्यामुळे प्रत्येक डावाला वेळेची नोंद ही स्कोर बोर्ड मध्ये केली जाईल। दुसरा बॉल डॉट आला। बॉल क्रमांक 3 मंगेश पुन्हा तयार। बॉल क्रमांक 3 टप्पा पडल्यानंतर वेगाने हाताळलेला बॉल। पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल। मान्यवरांचा आपण पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानूया। आपण सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात। युवा उद्योजक स्वप्नील मानकुमरे यांचे मनपूर्वक आपण आभार मानूया, ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने लाभली। सर्वच मान्यवरांचा आपण मनपूर्वक आपण आभार मानूया। आपण सर्वजण वेळातला वेळ काढून या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये करंदी गावच्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये नामदार चषक 2025च्या या उद्घाटन समारंभामध्ये आपण सहभागी झालात। आपले मनपूर्वक आभार। बॉल निघाला सीमापार। या स्पर्धेचा पहिला चौकार, धावा मिळतील 4। बॅटिंग करत असताना फलंदाज विशू यांच्या बॅट मधून एक दमदार फटका आला। बॉलने गॅप शोधला। पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये दोनच खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असेल। त्यामुळे बॅकअप साठी ऑन साइडला असताना हे संपूर्ण बॅकअप सी कॉर्नर आणि वाईडिश लॉंग ऑन, ऑफ साइड पूर्ण मोकळी आहे आणि त्याचमुळे की काय विशू यांनी पॉवर प्लेचा समाचार या बॉलच्या पाठीमागे घेतलाय। एका षटकासाठी 5 मिनिटांचा कालावधी आहे, याची आपण नोंद घ्या। आठव्या बॅटने हा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मंगेश यांचा एक चांगला बॉल। एक युवा खेळाडू आहेत मंगेश, चांगली गोलंदाजी या बॉलच्या पाठीमागे मंगेश करतायत। पाठीमागच्या बॉलवरती चौकार खर्च केला होता, परंतु या बॉलच्या पाठीमागे त्यांनी झोमाने कमबॅक केलं। डॉट आलेला आहे। कोणती धावा बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये। तब्बल 4 बॉलचा खेळ झाला। धावसंख्या आहे 6। प्रथम बॅटिंग करताना DK 11 बामनोली। अजूनही बऱ्याचशा बॉलचा खेळ यानंतर बाकी आहे। बॉलर तयार। पॉवर प्ले क्रमांक 1।
पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली आहे, परंतु पंचांनी इथे दात फेटाळलेली आहे. ही सिंगल धाब या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्येला आता थोडीशी चालना मिळेल. लेग बायज आहे पंचांनी या ठिकाणी कळवलेला आहे, त्यामुळे ही धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. शेवटचा बॉल पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये मंगेश तयार. एका बाजूला विशाल आणि विशू. स्ट्रायकरला विशाल समोरच्या बाजूला आक्रमण केलंय, कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाने दाखवलेला हजर जबाबीपणा चांगला आहे. कारण पाहिलं की आपण कॅच पर्यंत पोहोचू शकलेलो नाही आहोत, त्याचमुळे की काय बॉल अडवताना दाखवलेली चपळता ही कामी आली आणि आपल्या अंगाच्या साह्याने बॉल अडवला आणि संघासाठी काही धावाही ते वाचवल्या. षटक क्रमांक 1 चा खेळ आता समाप्त होतोय आणि प्रथम बॅटिंग करताना टीम DK11 बामनोली या टीमने बनवलेल्या आहेत धावा 10 बिनगडी बाद. चला थोडीशी आपण घाई करूया, कारण एका षटकासाठी आपल्याकडे 5 मिनिटांचा कालावधी आहे. यानंतरची मॅच विवर विरुद्ध करंडी मेढा. आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि बॉलिंग अटॅक मध्ये आता परिवर्तन केलेलं आहे. विश्वास यांना आणलेला आहे. पॉवर प्ले क्रमांक 2 मध्ये तुम्हाला 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर लावण्याची मुभा आहे. त्याच्यामध्ये लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि वाईडिश डीप मिड विकेट हे 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती सिंगल आलेली आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत DK11 बामनोली या टीमने केलेली आहे, परंतु एका बाजूला टीम शिवमुद्रा 11 धनकवडी हा संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. पहिल्या ओव्हरमध्ये मंगेश आणि षटक क्रमांक पहिला हाताळलं, 10 धावा दिल्या. त्याच्यामध्ये एक दिशाहीन बॉल टाकला, एक चौकाताने खर्च केला, परंतु संघासाठी अद्यापही विकेट मिळवू शकले नाहीत. ओव्हर नंबर 2 गोलंदाजी मार्गवरती विश्वास बॉल क्रमांक 2. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतो, एका बाजूला विशाल, एका बाजूला विशू. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेली आहे. फुलटॉस बॉल मिड ऑन क्लिअर करत बॉल पाठवलाय लॉंग ऑनला आणि क्षेत्ररक्षक लगेच तत्परतेने गेले. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचतो या प्रयत्नामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव त्यांनी खर्च केली आहे. 5 षटकांची मॅच आहे, 30 बॉलचा खेळ. त्याच्यामुळे बॅटिंग करत असताना टीम DK11 बामनोलीला चांगली धावसंख्या उभारावी लागेल. बॉलर तयार विश्वास. बॉल पुढे सोडलाय, चांगला बॉल टाकलाय. क्षेत्ररक्षक आहेत. स्ट्रायकरला फेक केली, रनआउटची संधी आहे का? निश्चित काही क्षणासाठी टीम धनकवडीच्या आशा पल्लवी झाल्या होत्या, कारण जी फेक केली होती ना ती अगदी अष्ट्यांच्या बाजूने पाहायला मिळाली. परंतु या बॉलच्या पाठीमागे जोखीम घेतली होती. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील. हो, जोखीम तुम्हाला घ्यावी लागते आणि ती जोखीम इथे घेतली धावांसाठी. एका धावेचं रूपांतर अगदी दुहेरीमध्ये केलं आणि षटक क्रमांक 2 मध्ये धावसंख्येला पुन्हा चांगली चालना दिली. बॅटिंग मध्ये विशाल तयार. स्ट्रायकरला गोलंदाज विश्वास पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. एक पाय पुढे काढला, आकाशाला गवसणी घालतोय बॉल. निघाला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. या स्पर्धेतला पहिला षटकार. बॅटिंग करत असताना फलंदाज विशालांच्या बॅट मधून आलाय. मिळाला मोका आणि दिला या बॉलवरती विशालने ठोका. बॉल सीमा पार. षटकार. नामदार चषक 2025 चा पहिला षटकार आलाय. बॅटिंग करत असताना फलंदाज विशालच्या बॅट मधून हा बॉल गेला सीमा पार. धावसंख्या वाढवणारा षटकार. आक्रमण केलंय गोलंदाज विशाल यांच्यावरती. बॉल क्रमांक आता 5 प्रगती पथावरती येतोय. 8व्या बॅटने खेळलेला बॉल मिड ऑनला. खेळाडू रावची संधी, परंतु इथे पंचांकडे अपील केली. या अशा ज्या धावा आहेत ना त्या धावांबद्दल आपण अनेकदा चर्चा करतो की या धावा ज्या असतात ज्या तुम्ही घेता त्या धावसंख्येचा बचाव करताना कधी कधी निश्चित फायदेशीर ठरतात, परंतु अशा धावा घेताना कधी कधी बॅटिंग टीम अडचणीमध्ये येते. कारण एखादा फलंदाज रनआउट झाला तर एक मोठा धक्का लागतो टीमला, कारण स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला षटक क्रमांक 2 मध्ये 5 बॉलचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आहे तब्बल 20.
बिनगडी बाद. आता शेवटचा बॉल हा प्रगती पथावरती येईल. गोलंदाज विश्वास राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय विशू. ऑन साईडला वळवलेला बॉल. खेळाडू आहेत एका हाताने बॉलला अडवण्याचा प्रयत्न, परंतु एकाला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु नाही. 2 षटकांचा आता खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस म्हणजे पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. आणि बॅटिंग करत असताना टीम DK11 बामनोल या टीमने बनवलेले आहे धावा तब्बल 23 बिनगडी बाद. आता इथून पुढे 3 षटकांचा खेळ बाकी आहे. याची आपण नोंद घ्या. खुलं क्षेत्ररक्षण यानंतर असेल. आपण फिल्डिंग लगेच लावा. गोलंदाजी मार्गवरती आता बदल केलेला आहे. आकाश यांना या षटकासाठी आता मैदानाच्या आतमध्ये बोलवलेलं आहे. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय विशाल विशू. या जोडीने आहे ना DK11 बामनोलीसाठी तळ ठोकलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. चला ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता बदललेली आहे. त्याच्यामध्ये एक डीप स्क्वेअर लेग, एक वाईडिश डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि एक एक्स्ट्रा कव्हर. हे 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरील बॅकअप आहे. सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन, शॉर्ट कव्हर, फ्लाय स्लीप, शॉर्ट स्क्वेअर लेग इन सर्कल. सरळ बॅटने स्ट्रोक खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. जाणे अगोदर बॉलने सीमारेषा तोडली आहे. सरळ 4 धावांसाठी हा आणखीन एक चौकार येतोय टीम बॅटिंग करताना टीम DK11 बामनोल या टीमसाठी. त्या ठिकाणी खेळाडू बॉल अडवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु थोडीशी दुखापत त्यांच्या पायाला त्या ठिकाणी होते. निश्चित ही दुखापत छोटी असावी हीच आपण या ठिकाणी आशा व्यक्त करूया. आणि मैदानाच्या आतमध्ये पाणी आणि फर्स्ट एड किट आपण प्रोव्हाइड करूया. प्रथम उपचार पेटी आपण प्रोव्हाइड करूया. कारण बॉल अडवताना केलेला प्रयत्न आणि त्यानंतर घातलेली झडप मला वाटते पायाला लागला.
खेळाडूंना आपण सर्वच खेळाडूंना विनंती करूया की आपण क्षेत्ररक्षण करताना थोडंसं आपण आपली काळजी घ्या, कारण ग्राउंड हे नव्याने बनलेलं आहे. त्याच्यामुळे विनंती आहे की आपण सर्वच खेळाडूंना विनंती करूया की आपण क्षेत्ररक्षण करताना आपल्या शरीराची आपण काळजी घ्या, अशी विनंती आपण करूया. आणि पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होईल. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. एका बाजूला आपण चर्चा करत आहोत शिवमुद्रा 11 धनकवडी आणि त्यांच्या विरुद्ध DK 11 बामनोली अशी लढत आहे. बॅटिंग करत असताना धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 27 धावा. चौकार आहे असं पंचांनी ठिकाणी कळवलेलं आहे. तर 4 धावा आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया. ओव्हर नंबर 3 चा पहिला बॉल हा चौकाराचा होता. आता धावसंख्या आहे 27. बॉलर पुन्हा तयार. एक पाय पुढे काढला, बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये. डॉट आलेला आहे. खेळपट्टी देखील नवीन आहे, फ्रेश खेळपट्टी आहे आणि या फ्रेश खेळपट्टीवरती पहिली क्रिकेट स्पर्धा. बॉलर तयार. फटका चांगला खेळला, खेळाडू आहे डीपला, बॉलच्या खाली आले, केली नाही कोणतीही चुकी, कॅच पूर्ण केलाय. फटक्यामध्ये नव्हतं पूर्णत्व, लांबी पडली, कमी जावं लागेल. बॅटिंग करत असताना टीम DK 11च्या फलंदाज विशालला माघारी. धक्का क्रमांक पहिला. निश्चित चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विशाल करत होते, परंतु या बॉलच्या पाठीमागे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन DK 11च्या विशालांनी केला, परंतु लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने. धक्का क्रमांक पहिला. टीम DK 11 बामनोलीला पहिलं सुयश टीम शिवमुद्रा 11 धनकवडी या टीमला. चला, येणाऱ्या फलंदाजाला विनंती आपण घाई करा. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी आलेले आहेत सुशांत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. टीम DK 11 बामनोलीला चांगली सुरुवात या जोडीने करून दिली. खास करून बॅटिंग करताना 27 धावांची एक चांगली स्टार्ट विशाल विशूने करून दिली. विशाल माघारी गेले. सुशांत मैदानाच्या आतमध्ये आले बॅटिंग साठी आणि तो बॉल फेस करत असताना बॉल आला आहे तो डॉट. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शेष आहे. ओव्हर नंबर 3. एक पाय पुढे काढला, या बॉलला दिशा दिली आहे. खेळाडू आहे डीपला, बॉल अडवतील, टाकतील, परंतु एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. ओव्हर नंबर 3 मध्ये आता संयम बॅटिंग करताना फलंदाज विशू आणि सुशांत दाखवत आहेत, कारण झटपट या टीमने याच ओव्हर मध्ये गडी गमवला आणि त्याचमुळे की काय हा संघ आता एका पार्टनरशिपच्या शोधामध्ये आहे. तब्बल याच ओव्हर मध्ये 5 बॉलचा खेळ समाप्त होतोय. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल उचललाय, आकाशाला गवसणी घालत आणि अखेरकार हाय बॉल सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. षटकार आलाय. बॅटिंग करताना मोठा टोला आलाय DK 11 बामनोली साठी. या बॉलची उडान बॅटिंग करताना फलंदाज विशू यांचा टीम साठी होता 6चा लगान. बॉल सीमा पार. षटकार. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 34. 34 धावा धाव फलकावरती येत आहेत 3 षटकांच्या अखेरीस. चला, ओव्हर नंबर 4 ला आपण काय करूया. ओव्हर नंबर आता 4 ला सुरुवात झालेली आहे आणि मंगेश यांना पुन्हा एकदा बॉलिंग अटॅक मध्ये बोलवलेलं आहे. बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाज सुशांत तयार होतील.
बॅटिंग करत असताना आतापर्यंत त्यांनी केलेला खेळ फक्त एका धावेचा आहे. त्यामुळे इथून पुढे आता बॅटिंग करताना टीम DK11 बामनोली या टीमला धावसंख्येची भूक आता थोडीशी वाढवावी लागेल. बॅटिंग करत असताना बॉलर तयार, खोल टप्प्याचा बॉल, खेळाडू वेगाने जात आहेत बॉलवरती, परंतु एका बाजूला आणखीन काही विकेट कशा प्रकारे मिळतील याचा प्रयत्न शिवमुद्रा 11 धनकवडीला करावाच लागेल. प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघाचं काम काय असतं की बॅटिंग करत असताना सर्वाधिक धावा कशा प्रकारे कुठता येतील याचा प्रयत्न प्रथम बॅटिंग करणारा संघ करत असतो. परंतु प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचं काम काय असतं की पुढच्या टीमला कशा प्रकारे कमी धावसंख्येवरती रोखता येईल हाच प्रयत्न असतो. पंचांकडे थोडीशी अपील केली, त्यानंतर या बॉलवरती आली लेग बायची एक सिंगल धाव. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू आहे. यानंतरची मॅच टीम विवर विरुद्ध करंडी मेढा. आपल्याला विनंती आहे की आपण तयार राहा. यानंतर आपली मॅच आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल, याची आपण दक्षता घ्या. चला थोडीशी आपण घाई करूया. बॉलर तयार, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, बॅकअपला खेळाडू आहे, धावत जात आहेत, बॉल अडवतील का, परंतु अखेरकार बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ. बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील 4 चौकार. हा आणखीन एक चौकार आला DK11 बामनोली या टीम साठी. बॅटिंग करत असताना विशूची बाट आज सडपलेली आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विशूने केलेली आहे. विशाल माघारी गेले. त्याचबरोबर अनिलजी निकम माजी खेळाडू करंदी गाव यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. नामदार चषक 2025 पर्व क्रमांक 4 च्या वतीने आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करूया. ऑन साइडला बॉल भिरकावून दिलाय, बॉल निघाला सीमा पार, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. षटकार आलाय. बॅटिंग करत असताना विशू यांच्या बॅटमधून आणखीन एक मोठा टोला आला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला षटकार. काही सन्मान आपण मैदानाच्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत, परंतु मैदानाच्या आतमध्ये विशू फौजी आहेत आणि आज त्यांनी जो फौजीचा तडाखा दाखवलेला आहे, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. बॅटिंग करत असताना धावसंख्येनंतर प्रचंड चांगला वेग पकडलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 47 आणि शिवमुद्रा 11 धनकवडीला एक मोठी विकेट म्हणजे विशू यांच्यासाठी रणनीती आखाव्या लागतील आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. त्याचबरोबर एक विशेष पारितोषिक या पहिल्या मॅच साठी येत आहे. विशू यांनी जे 2 षटकार मारलेले आहेत त्या षटकारांसाठी मे आदिती मेडिकल चेंबूरचे मालक श्री दत्तात्रय संपत निकम साहेबांच्या माध्यमातून विशू साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत, कारण त्यांच्या खेळाचं कौतुक या ठिकाणी बक्षीस रूपी केलेलं आहे आणि आपण त्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानूया. आपण या उद्घाटन समारंभामध्ये सहभागी झालात आणि या उद्घाटन समारंभाची आपण शोभा वाढवलीत, आपलेही मनपूर्वक आभार. धावसंख्या आता जाऊन पोहोचते तब्बल 48 धावा, 48. षटक क्रमांक 4 चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. शेवटच्या एका ओव्हरचा खेळ बाकी. यानंतर टॉस होईल आणि टॉस मध्ये आता विनंती करूया विवर आणि करंडी आपल्यामध्ये टॉस केला जाईल. चला अंतिम षटकाकडे आपण वळूया. टीम DK11 बामनोली सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचलेली आहे 48 वरती मजल मारलेली आहे. शिवमुद्रा 11 धनकवडीने पहिल्या काही ओव्हर्स मध्ये चांगलं काम केलं होतं. गोलंदाजी मध्ये चांगला खेळ केला होता. पहिले षटक 10, त्यानंतर 13, पुन्हा 11 आणि त्यानंतर 14. म्हणजे जो धावसंख्येचा आलेख ग्राफ आहे ना, हा झिगझॅग आहे. कधी वरती कधी खाली, कधी वरती कधी खाली, अशा प्रकारचा असणारा स्कोर बोर्ड आतापर्यंत 4 षटकांमध्ये आपण पाहिलं. अंतिम षटकाकडे आपण वळत आहोत आणि गोलंदाजीची धुरा या षटकासाठी ज्यांच्या खांद्यावरती आहे अभिषेकला बोलवलेला आहे धनकवडी टीम कडून. या षटकासाठी बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय सुशांत आणि त्यांच्या सोबतीला विशू फौजी. अंपायर कॉल वाईड आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावातला पहिलीच मॅच.
ओव्हर नंबर 5 सुरुवात झालेली आहे आणि गोलंदाजी मार्गवरती येत आहेत गोलंदाज अभिषेक. एक पाय पुढे काढला, बॉल हाही निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. फटका आहे मोठा, नाही होणार धाबांचा तोटा. बॉल सीमा पार, षटकार. राहुल दादा तरडे कृष्णाई डेअरी यांच्या वतीने विशू यांच्या फौजीसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. कृष्णाई रॉकस्टार या टीमचे संघमालक आहेत आणि बामनोली गावचे क्रिकेटर आणि युवा उद्योजक आहेत. राहुल दादा तरडे यांच्या वतीने हे कॅश प्राइज आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विशू फौजी यांचा तडाखा आपण पाहिला. हाय बॉल निघाला होता मिड विकेटला. क्षेत्ररक्षक झडप घालतील का? नाही. हाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. आता विशू फौजी मैदानाच्या आतमध्ये त्यांचं रौद्र रूप आपण पाहत आहोत. काय तडाखेबंद बॅटिंग केली आहे, विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त टोले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 61 वरती मजल मारलेली आहे आणि विशू फौजी बॅटिंग करतात वैयक्तिक. 36 वरती 12 बॉल 36 चा खेळ केलाय म्हणजे 14 धावा दूर आहेत. अजून 4 बॉल बाकी आहे आणि निश्चित आता आज विशू फौजी यांना अर्धशतकाची चाहूल या मॅच मध्ये लागली असेल. परंतु एका बाजूला अभिषेक यांना धारदार गोलंदाजीचे वार करावे लागतील. प्रणव दत्तात्रेय तरडे यांच्या वतीने विशू यांच्या खेळीसाठी एक पारितोषिक आलेलं आहे 500 रुपयाचं. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील. 38 वरती बॅटिंग करतायत. विश्वजित तरडे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत टीम साठी. कारण सध्याच्या घडीला खेळ जर आपण पाहिला ना तर त्यांचा बहरत गेला. सुरुवातीला डॉट बॉलने आपल्या डावाची सुरुवात करणारे विश्वजित तरडे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अभिषेक गोलंदाजीमध्ये आता कमबॅक जोमाने करतायत. पुन्हा तयार. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि लांबी पडली कमी. परंतु वैयक्तिक 38 धावांचा झुंजार खेळ बॅटिंग करताना विशू तरडे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि संघाला पहिल्या डावामध्ये एक चांगली सुरुवात करून दिली बॅटिंग मध्ये. खास करून म्हणजे आपलं काम त्यांनी चोख केलं बॅटिंग करत असताना. DK11 बामनोली या टीम साठी आणि बॅटिंग करत असताना DK11 बामनोली साठी वैयक्तिक 38 धावांचा खेळ करणारे विशू तरडे फौजी आता माघारी. परंतु एका बाजूला हे विसरून चालणार नाही की अभिषेक यांनी कमबॅक चांगलं केलं. संघाला जी विकेट हवी होती ना ती विकेट अखेरकार त्यांनी मिळवून दिली. पुन्हा तयार. मनोबल वाढला असेल अभिषेक यांचं कारण या अगोदरच्या बॉलवरती विकेट मिळाले. एखादी विकेट मिळते काय त्यानंतरचा हा बॉल दुहेरी धावांचा अभिषेक टाकतात काय? 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील. शेवटच्या आता एका बॉलचा खेळ बाकी आहे. नंतर होईल तो टॉस. टॉस आहे विवर आणि त्यांच्या विरुद्ध करंडी. मित्रांनो आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जाईल. टॉस आहे विवर त्यांच्या विरोधामध्ये करंडी. हा नाणेफेकीचा कौल ठिकाणी केला जाईल. शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल. धावसंख्या आहे 65 धावा बॅटिंग करताना. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. 66 धावा स्कोर बोर्ड वरती आता उभ्या केलेल्या आहेत. 67 धावांची गरज या मॅच मध्ये. 67 बनवाव्या लागतील टीम शिवमुद्रा 11 धनकवडी या टीमला. कारण शेवटी आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु अखेरकार तो प्रयत्न फलंदाजांनी थांबवला. त्यानंतर आपण टार्गेट सेट केलं. 66 आणि 67 बनवायचे आहेत टीम शिवमुद्रा 11 धनकवडीला. चला विवर आणि त्यांच्या विरोधामध्ये करंडी. आपण टॉस साठी या. आपला टॉस या ठिकाणी होत आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हा टॉस या ठिकाणी केला जाईल याची आपण नोंद घ्या. टॉस आहे करंडी आणि त्यांच्या विरुद्ध विवर ही मॅच आहे आणि या मॅचचा टॉस.
चला मित्रांनो, फिल्डिंग लावा. टीम DK11 बामनोली आणि शिवमुद्रा 11 धनकवडी. ज्यावेळेस आपण मैदानाच्या आतमध्ये याल त्यावेळेस एका रांगेमध्ये या. मैदानाच्या बाहेर जाताना आपण एका रांगेमध्ये जाऊया, कारण क्रिकेट या खेळाची शिस्त आपण सर्वांनीच पाळूया आणि अशी विनंती आपण दोन्ही संघांना करूया. आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्स आपण या. चला आपण दोन टीम मध्ये अंदर टॉस करत आहोत आणि टॉस आहे विवर आणि त्यांच्या विरुद्ध करंडी. हा टॉस या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी आपण आमंत्रित करत आहोत. नामदार चषक 2025 पर्व क्रमांक 4 ची दुसरी लढत आपल्या समोर येत आहे आणि हा टॉस या ठिकाणी आता आपण करत आहोत. दोन टीम मध्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. चला दोन्ही टीम आपण मैदानाचा ताबा घ्या. टीम DK11 बामनोली आपण फिल्डिंग लावा आणि शिवमुद्रा 11 धनकवडी या टीमला विनंती आहे की आपल्याला बॅटिंग ऑर्डर लगेच पाठवावी लागेल. याची आपण नोंद घ्या, कारण पहिल्या मॅचसाठी थोडासा विलंब झालेला आहे. आज 8 संघ सहभागी होत आहेत. 11 वाजून सकाळच्या आता 35 मिनिटं होत आहेत. टॉस केला जाईल आणि टॉस आहे एका बाजूला संघ आहे विवर, दुसऱ्या बाजूला संघ आहे करंडी. अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. टॉस आपण एका बाजूला करत आहोत. टॉस आहे एका बाजूला विवर, एका बाजूला करंडी अशी मॅच आणि त्या मॅचचा टॉस आपण करत आहोत. टॉस आपण करत आहोत. दोन टीम मध्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होत आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न होत आहे. नाणेफेकीच्या कौलची माहिती जशी आमच्यापर्यंत येईल तशी माहिती आम्ही खेळाडूंपर्यंत लगेच पोहोचू. करंडी या टीमने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे की आम्ही प्रथमतः माझ्या सुरुवात होईल. नाणेफेकीच्या निर्णयाची माहिती जशी आमच्यापर्यंत येईल तशी माहिती आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. या स्पर्धेला विशेष सहकार्य प्रथम पारितोषिकाला आपल्याला लाभलेलं आहे. या नामदार चषक 2025 साठी सातारा जावळीचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री लातूर, माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांच्या नावाने ही क्रिकेट स्पर्धा आणि त्यांच्याच माध्यमातून या पहिल्या क्रमांकाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर सुशांतजी शिंदे स्टार क्रिकेटर KSK यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण स्वागत करूया. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार स्पर्धेला जिल्हा परिषद सातारा उपाध्यक्ष श्री वसंतराव मनकुंबरे भाऊ यांच्या वतीने, तृतीय पारितोषिक श्री सौरभ राजेंद्र शिंदे चेअरमन प्रतापगड सहकारी कारखाना यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे. चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी, ट्रॉफी सौजन्य श्री संदीप परामने आणि श्री विकासजी धोंडे, अध्यक्ष भाजपा जावली आणि उपाध्यक्ष भाजपा जावली यांच्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. यूट्यूब सौजन्य आहे ते मे सह्याद्री कन्स्ट्रक्शन कुडाळ, समीर अत्तार साहेब यांच्या वतीने. बाकीचे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत त्यांचे अनाउन्समेंट आपण पुढील मॅचमध्ये करूया. मॅचच्या सुरुवात टार्गेट आहे 67 धावांचं. बॅटिंग मध्ये रवी आणि त्यांच्या सोबतील आकाश, गोलंदाजी मार्गावरती अतुल. मॅचच्या सुरुवात पहिला बॉल. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये आकाश आहेत. आठव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल आलेली आहे. ज्यावेळेस बॅटिंग केली होती ना टीम
DK11 बामनोलीने त्यावेळेस त्यांनाही पहिल्या बॉलवरती पहिली धाव मिळाली होती आणि टीम धनकवडीलाही पहिल्या बॉलवरती पहिली धाव मिळालेली आहे. त्याच्यामुळे प्रत्युत्तर दोन्ही संघांचं सेम आहे. पहिल्या बॉलचा विचार जर आपण केला, परंतु जो खेळ विशू फौजी यांनी केलेला आहे त्या खेळाचं प्रत्युत्तर टीम धनकवडीला द्यायचं आहे. कारण त्यांचा खेळ बहरला, वैयक्तिक त्यांनी बॅटिंग करताना 38 बनवल्या होत्या, त्याचं प्रत्युत्तर एका फलंदाजाला द्यावं लागेल. डावखुरी आताचे फलंदाज स्ट्रायकर एंडला आकाश, रवी माफ करा, स्ट्रायकर एंडला क्षमता आहे रवी यांच्याकडे, चांगली बॅटिंग करू शकतात. पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे. हा बॉल शरीरापासून फार लांब टाकला, दूर ठेवला गोलंदाज अतुल यांनी, परंतु हा बॉल आता पुन्हा टाकावा लागतोय. हाई बॉल उजव्या स्टीच्या बाहेर लागोपाठचा दुसरा बॉल दिशाहीन आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. गोलंदाजीमध्ये आपण चर्चा करत आहोत. एका बाजूला अतुल आहेत, चांगली गोलंदाजी करावी लागेल. काही बॉल दिशाहीन त्यांनी टाकलेले आहेत. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न खेळाडू आहेत. एक सिंगल धाव, दुसरीचाही प्रयत्न केला गेला आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या या बॉलवरती पूर्ण केलेल्या आहेत. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन शिवमुद्रा 11 धनकवडीने या ठिकाणी या सेकंड इनिंग मध्ये स्ट्रायकर जोडीमध्ये ठेवलेलं आहे. जे कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतं ना, त्यावेळेस गोलंदाजांना दिशेवरती नियंत्रण ठेवताना बरेचसे अडथळे येतात आणि ते अडथळे मैदानाच्या आतमध्ये आले. अतुल यांना बॉल निघाला, लॉंग स्टॉपला मिळेल तो नशिबाचा नाही. सीमारेषेलगत बॉल थांबवलाय. एका क्षणाला असं वाटलं की बॉल आता सीमारेषा ओलांडतोय की काय, नशिबाचा चौकार मिळतोय की काय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. असं म्हणतात ना, प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न सर्वोत्तमच केला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाने. बॉलर तयार अतुल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. एकच सिंगल धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. पॉवर प्ले क्रमांक 1 आहे आणि बॅटिंग करत असताना पॉवर प्लेचा समाचार फलंदाजांना घ्यावा लागेल, कारण पॉवर प्ले मध्ये धावसंख्येचा पाठलाग करताना सुरुवात जर चांगली मिळाली तर धावसंख्येचा पाठलाग करताना सुलभ होईल. परंतु अद्यापही DK11 बामनोली या टीमला विकेट मिळाली नाहीये आणि पॉवर प्ले मध्ये 1-2 विकेट जर DK11 बामनोलीला मिळाल्या तर येणाऱ्या फलंदाजांवरती दडपण येईल. परंतु पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे, परंतु या जोडीला तळ ठोकावा लागेल. ज्या प्रकारची बॅटिंग स्ट्रायकर जोडीमध्ये DK11 बामनोलीने 27 धावांची केली, त्याचं प्रत्युत्तर या जोडीला म्हणजे रवी आणि आकाश यांना द्यावं लागेल. स्ट्रायकरला रवी आहेत, डावखुरे आताचे फलंदाज, आणि नेहमीच डावखुरे आताचे फलंदाज हे शैलीदार असतात. परंतु यावेळेला विकेटचं पतन, पंचांचं बोट आकाशाकडे. धक्का क्रमांक पहिला लागला टीम धनकवडीला. फलंदाज रवी माघारी. ओव्हर नंबर 1 मध्ये आता पहिलं सुयश या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. गोलंदाजी करताना DK11 बामनोली, शिवमुद्रा 11 धनकवडीला. धक्का क्रमांक पहिला लागला. मैदानाच्या आतमध्ये चंदू आलेले आहेत, अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. टप्पा पडल्यानंतर वळवण्याचा प्रयत्न, परंतु याही बॉलला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 67 धावांचं प्रत्युत्तर देताना धावसंख्या आहे धावफलकावरती 10 धावा. म्हणजे इथून पुढे अजूनही 57 बनवायचे आहेत आणि येणारे बॉल शिल्लक किती आहेत तर 24. चला घाई करूया. एका षटकासाठी DK11 बामनोली तुमच्यासाठी फक्त 5 मिनिटाचा कालावधी आहे. पहिली 4 षटकं जर आपण 20 मिनिटांमध्ये हाताळली नाहीत तर तुम्हाला एक खेळाडू अंतिम षटकामध्ये आत घ्यावा लागेल. बॅकअप जे 5चं आहे ते 4चं राहील.
त्यासाठी आपण थोडीशी घाई करा. ओव्हर नंबर 2 म्हणजे पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगतीपथावरती येतोय. 3 खेळाडू बाहेर. एक वाईडिश डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि एक वाईडिश लॉंग ऑफ. बॉलर तयार. पहिलाच बॉल समोर खेळला. ओव्हर नंबर 2 चा खेळाडू वेगाने जात आहेत, परंतु अखेरकार बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. धावसंख्येचा पाठलाग करताना आलाय तो चौकार. फलंदाज आकाश यांच्या बॅट मधून आला चौकार. गोलंदाजही आकाश आहेत. दोन्ही खेळाडू एकाच नावाचे एकामेकासमोर, एक धनकवडीचा तर एक बामनोलीचा. आता कोणता आकाश या ओव्हर मध्ये आपला जलवा दाखवणार. पहिल्याच बॉल वरती आल्या 4. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटिंग मध्ये स्ट्रायकर इन आकाश धनकवडीचे, गोलंदाजी मध्ये DK11 बामनोलीचे आकाश. बॉल क्रमांक 2. बॅटची कडा घेऊन बॉल निघाला सीमा रेषेच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा चौकार. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. धावसंख्येचा बघता बघता वेग वाढला आणि धनकवडी टीम साठी 2 चौकार आलेले आहेत. आज याच प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आत में करावी लागेल. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. खेळाडू येत आहेत. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर नाही. एकच धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल, कारण पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे आणि पॉवर प्ले क्रमांक 2 मध्ये 3 खेळाडू बाहेर. धावसंख्या बघता बघता 19 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. एक चांगली पार्टनरशिप आकाश आणि चंदू यांच्यामध्ये उभी राहत आहे. बॅटिंग मध्ये स्ट्रायकरला आता चंदू तयार होतील. आज त्यांनाही चांगली बॅटिंग करावी लागेल टीम धनकवडी या टीम साठी. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. याही वेळेला चंदू यांचे मनसुबे गोलंदाज आकाशाने उधळून लावले. डॉट आलाय. धाव मिळत नाहीये. चंदू यांच्यावरती प्रेशर आता थोडासा वाढतोय, परंतु याच्यातून त्यांना मार्ग काढावा लागेल. असं म्हणतात ना की परिस्थितीला शरण जाऊन चालणार नाही किंवा चालत नाही, तर त्या परिस्थितीवरती आपल्याला मात करावी लागते. आणि ही जी काही परिस्थिती आहे ना, त्या परिस्थितीवरती आता फलंदाज चंदू यांना मात करावी लागेल. लागोपाठचे 2 बॉल डॉट. आणखीन एक बॉल पंचाने सांगितलेलं वाईड आहे. पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन आहे. काही डॉट बॉल आलेले आहेत या ओव्हर मध्ये, काही चौकार आलेले आहेत, काही दिशाहीन बॉल आलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहे 20, म्हणजे इथून पुढे बनवायच्या आहे धावा 47. 47 ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे या बॉलवरती रन्स मिळणार नाही. पॉवर प्लेच्या याही षटकाचा काही इथे संपला आणि इथून पुढे येणारे बॉल 18 धावा बनवायच्या आहेत. इथून पुढे 47 हे समीकरण 3 ओव्हर साठी आहे. यानंतर मॅचची तयारी करा. विनंती आपण करूया टीम विवर आणि टीम करंडी मेडा, आपण मॅचची तयारी करायला घ्या. आणि अखेरकार बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. संघर्षाचा शंकनाद करणारा टीम धनकवडीसाठी आलाय चौकार. फलंदाज आकाश एक मोठी उमेद या मॅच मध्ये आहेत, खास करून बॅटिंग करत असताना. ज्या प्रकारची बॅटिंग विशू फौजी यांनी केलेली आहे, त्या खेळाचं प्रत्युत्तर जर कोणी दिलं ना आतापर्यंत, तर धनकवडीच्या आकाशने चांगली बॅटिंग केली. आज आकाश यांना आज उभं राहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. डॉट जरूर आलाय. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती राहुल आले. पहिला बॉल चौकार, त्यानंतरचा बॉल डॉट आलाय. परंतु आतापर्यंत खेळ दोन्ही संघांचा चांगला राहिलेला आहे. मॅच हेलकावी देते, कधी बामनोलीला तर कधी धनकवडीला.
सोडून दिलेला बॉल पंचाने सांगितलं की वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती आहे 25-25. 25 धावा धावफलकावरती येत आहेत. आतापर्यंत बॅटिंग करत असताना टीम धनकवडी. आक्रमण केलं या बॉलवरती, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने जातील का, तर नाही. पाहिलं की बॉल पर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. बॉलच्या पाठीमागे थांबले, त्यानंतर या बॉलची फेकी केली. 2 धाब्या बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळतील. 3 बॉलचा खेळ समाप्त होतोय. टीमची टोटल आहे तब्बल 27 धावा. आतापर्यंत बॅटिंग करत असताना चांगला फटका निघाला, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक फटका आहे या बॉल वरती, आकाशचा कडक. बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. मला पण वाटतं षटकार आहे. कुरुशी गावचे अष्टपैलू क्रिकेटर सुशांत शिंदे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. KSK मधील कुरुशी गावचे एक नामवंत क्रिकेटर आहे सुशांत शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि या बॉलच्या पाठीमागे पहा, बिग विकेट गॉन. मोठ्या विकेटचं पतन. धनकवडी टीमला मोठा धक्का. एक मोठी उमेद चालली आहे माघारी. बॅटिंग करत असताना फलंदाज आकाश माघारी. कुरुशी गावचे एक नामवंत क्रिकेटर सुशांत शिंदे यांचा सन्मान ठिकाणी संपन्न होत आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आकाशाने येऊन एक चांगली फाईट दिली. संघर्ष चांगला केला. मैदानाच्या आतमध्ये येऊन चांगली बॅटिंग केली. धावसंख्या आहे 31 धावा. आणि या ओव्हरमध्ये अजूनही काही बॉल बाकी आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मंगेश आलेले आहेत. ऑलराऊंडर खेळाडू आहेत धनकवडीचे. आज चांगली बॅटिंग करावी लागेल क्रमांक 4 वरती येताना टीमसाठी. ओव्हर नंबर 3. चला थोडीशी घाई करूया आपण. या बॉलला दिशा दिली आहे. बॉलने गॅप शोधलाय. बॅकवर्ड डीप पॉइंटला बॉल निघालाय. बॅकअप दूरवरतून येईल, परंतु शर्यत लागली आहे क्षेत्ररक्षक आणि बॉल मध्ये. सीमारेषे लगत बॉलला अडवलंय. बॉलची फेकी केली, तोपर्यंत फलंदाजांना मुभा मिळाली. या बॉलच्या पाठीमागे तब्बल 3 धाबा धावून काढण्याची षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. 67चं प्रत्युत्तर देताना धावसंख्या आहे धावफलकावरती किती आली? 34. आता 12 बॉल 33 ची गरज आहे. म्हणजे ज्या धावा 18 बॉल मध्ये केलेल्या आहेत ना, त्या धनकवडी टीमला आता त्या धावा 12 बॉल मध्ये करायच्या आहेत. 12 बॉल 33 ची गरज. म्हणजेच काय, इथून पुढे प्रयत्नांची उंची टीम शिवमुद्रा 11 धनकवडीला वाढवावी लागेल. परंतु एका बाजूला चांगली गोलंदाजी DK 11 बामनोली या टीमने या ओव्हर मध्ये केली. कारण महत्वाची विकेट कोणती होती, तर ती आकाश या नावाची होती. आणि अखेरकार आकाशांना माघारी पाठवण्यामध्ये यश आलं. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. आता या मॅचला जर जिंकायचं आहे ना, तर गिअर बदलावा लागेल. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती अतुल. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक प्रगतीपथावरती येत आहे. आणि हा बॉल इथे चांगला टाकलाय, बांधून ठेवलेला आहे. बॅटिंग करत असताना फलंदाज मंगेशला 11 बॉल 33 ची गरज आहे. हीच वेळ आहे जिथे मॅचला कलाटणी द्यायची आहे. हाई बॉल चांगलाच टाकलाय. खेळाडू आहेत शॉर्ट स्क्वेअर लेगला. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. 10 बॉल 32 ची गरज. चला यानंतरची मॅच आहे टीम विवर आणि त्यांच्या विरुद्ध करंडी. आपण मॅचची तयारी करायला घ्या. याही बॉलच्या पाठीमागे चांगलीच गोलंदाजी होती. तब्बल 3 बॉल हाताळलेले आहेत. 3 बॉल बाकी.
धावसंख्या आहे तब्बल धावफलकावरती तब्बल 38 धावा. तब्बल 5 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे. शेवटचा बॉल शेष आहे म्हणजे इथून पुढे आता समीकरणामध्ये अंतर वाढत चाललेलं आहे. शिवमुद्रा 11 धनकवडीला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. संघर्ष मोठा करावा लागेल. कडवी झुंज द्यावी लागेल. पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे. संघर्ष आज मैदानाच्या आतमध्ये पराकोटीचा करावा लागेल. असंही म्हणतात की संघर्षातून नव्याचा जन्म होतो आणि या मॅच मध्ये तो चला थोडीशी आपण घाई करूया. बॉलर तयार. पायांचा वापर केलाय आणि इथे हा कॅच पूर्ण केलेला आहे. आणखीन एक धक्का लागला टीम शिवमुद्रा 11 धनकवडी या टीमला. धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या आहे 39 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आता इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. 28 ची गरज आहे. मॅच जिवंत आहे. चला दोन्ही टीम आपण थोडीशी घाई करूया. बॉलर तयार. सोडून दिलेला बॉल पंचाने सांगितलं की वाईड आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. मनोज गोलंदाजी मार्गवरती आहेत. ओव्हर नंबर 5 मध्ये येत आहेत. म्हणजे 27 ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. आणखीन एका विकेटचं पतन खेळाडू बाद. आणखीन एक धक्का लागलेला आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. विश्वास बॅटिंग करण्यासाठी क्रमांक मधल्या फळीमध्ये येत आहेत. चला थोडीशी घाई करा. दोन्ही संघांना आपण विनंती करूया की आपण अधिकचा वेळ आता जास्तीचा घेऊ नका. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. शेवटचा आता काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3च बॉलचा खेळ शिल्लक आहे. हॅलो चेक. हॅलो 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 हॅलो
Hello check, hello check, hello check, hello check, hello check, hello check.